गुड मॉर्निंग गाईज. सॉरी, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून गाईज. कारण नाईट शिफ्ट असल्यामुळे आपली सकाळ ही दुपारीच होते. दुपारी उठलो, पण ऑनेस्टली सांगायचं तर उठायची अजिबात इच्छा नव्हती. झोप पूर्ण झालीच नव्हती. पण काय आहे ना, स्वप्न मोठी असतील तर उठावंच लागतं. ब्रश केला, फ्रेश झालो आणि सरळ किचनमध्ये एंट्री. आज ब्रेकफास्टला होतं मम्मीने कांदे पोहे बनवलेले आणि कांदे पोहेसोबत मी स्वतःसाठी चहा बनवली. चहा कांदे पोहेचं कॉम्बिनेशन तुम्हाला काही माहितीच आहे. चहा कांदे पोहे खात असताना एकच विचार केला की दररोज थोडं आपण इम्प्रूव्ह केलं ना तर एक दिवस आपण स्वतःचंच बेस्ट व्हर्जन बनतो. आणि गाईज हे बघा, काय आईस बाउल, फेशियल बाउल, तुम्ही काय पण बोलू शकता. हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं. थेट आईस बाउल स्पेशल केला. पहिल्यांदा जेव्हा चेहरा बुडवला तेव्हा मेंदू म्हणाला भाऊ काय चाललंय हे, पण ऑनेस्टली गाईज फुल फ्रेश वाटलं. तुम्ही माझ्या चेहऱ्याचा लुक बघू शकता. अगदी गाईज चेहऱ्यावरती एकदम ग्लो येतो. स्किन केअर करायलाच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढतात ना तरच आयुष्य तुम्हाला व्हॅल्यू देईल. नंतर थोडी मम्मी सोबत मस्ती. ते हातात ओपन करा अशी. देखा मम्मीची पिशवी बघा, थायलंड वाली पिशवी मम्मी घेऊन जाणार. जेवायला चल ना भाई. 4 वाजलेत, अजून जेवायला भेटत नाहीये. फायनली आम्ही 4 वाजता जेवलो आणि या मम्मीचा लुक बघा. मम्मीला इरिटेट केलं की थोडीशी मजा येते. नंतर थेट गेलो अंघोळीला. अंघोळ करून फ्रेश झालो आणि शांतपणे देवाची पूजा केली. त्या 2-3 मिनिटाच्या शांततेत एक वेगळीच एनर्जी मिळते मित्रांनो. मन शांत होतं आणि फोकस पण वाढतो. आणि डायरेक्ट लक्ष गेलं आपल्या घड्याळाकडे. तर गाईज 5:25 झालेलं, म्हणजे मला समजलं की भाई आपल्या लॉग इनचा टाइम झालेला आहे. चला आता लॉग इन करूया. टीमशी कनेक्ट करून काम असाइन करून घेतलं. आजच्या दिवसाचं आजचं काम पूर्ण असाइन केलं. नंतर आपल्याला लागली भूक, तर चहा आणि वेफर खाऊन थोडंसं माइंड फ्रेश केलं. गाईज जर तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये काम करायचं असेल, स्पेशली नाईट शिफ्टमध्ये, तर तुम्हाला डोकं शांत ठेवावंच लागतं. आणि चहामुळे मला एक वेगळीच एनर्जी भेटते. मम्मीला बघा काही 2 तास झाले कंटिन्यू मावशीची बोलते. काय लोक एवढं बोलतात, काही सॅड नसते. आणि मम्मीने आपल्यासाठी बनवलेलं मंचुरियन. मम्मीला कधी माझ्यासाठी जास्तच प्रेम येतं, तर मम्मी कधी हे सगळं माझ्यासाठी बनवत असते. चला हे गाईज मंचुरियन खाऊया आणि या ब्लॉगला इथे एंड करूया. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.